कोणत्या प्रश्नाचे उत्तर द्यावं? पहिला कोणता आहे? काय उत्तर आहे? सच्चिदानंद कोणीतरी सांगितलं ना? सच्चिदानंद. मध्य का आपण नाही, कोणाला सांगता आलं पाहिजे ना. मध्य का नाही आपण. गेल्या वर्षी आपण मी कोणाला म्हणतो मध्ये आत्मा का नाही. तरंगात गेले ना, चौथा तरंग, पाचवा तरंग, अन्नमय कोश आत्मा नाही, मनोमय विज्ञानमय नाही, इंद्रियमय नाही, आनंदमय नाही. देह आत्मा का होऊ शकत नाही. देहाला आपल्या मी म्हणत असो, कधी माझ्या म्हणत असो, माझ्या कोणाला म्हणत असो, आपल्या भिन्न पदार्थ. भिंतीला मी म्हणत असो का माझी म्हणतो? भिंत मी हो का? मी कोण? भिंतीचा द्रष्टा. तसं देहाला काय म्हणतो? माझा देह आत्मवनात पण देह कसा आहे? भिन्न आहे. माझा देह म्हणतो का नाही आपण? अरे सदरा माझा म्हणतो का नाही? सदरा म्हणजे तुम्ही एखाद तुम्ही म्हणजे सदरा आहे. मामाचा विषय होता. देवाला आपण काय म्हणतो? मी म्हणतो, कधी माझा म्हणतो. मामाचा विषय होत असं. जी वस्तू आपल्याला भिन्न असते त्या ठिकाणी हा व्यवहार होता व्याकरणाच्या भाषेमध्ये. देहाला आपण माझा म्हणतो, देहार्थी माझा म्हणतो. आपलं देह कसं आहे? भिन्न आहे. किम स्वरूप आहे देह? त्याला उत्पत्ती आहे. त्याला पुढे काय असती जायते वर्धते विपरिणमत आहे. शेवटचे तिथे बोलते विनश्यती. प्रारब्ध संपल्याचं काय होतं? मग देह जर तुम्ही नाही, मग तुम्ही आहात तरी कोण? असा प्रश्न. मग सांगायचं मी सच्चिदानंद स्वरूप आहे. कुठलं सच्चिदानंद स्वरूप कसा होणार? आत्मा सद्रूप कसं आहे, चिद्रूप कसं आहे? वाक्य लावायचं. कोणतं वाक्य? अहम ब्रह्मास्मी. काय करायचं? अयम आत्मा ब्रह्म. कोणतं वाक्य सांगते? महावाक्य. 10 2 शब्दच आहे त्याच्यामध्ये. प्रज्ञानं पण त्याच्यामध्ये सगळं आठवीला करून टाकलेलं आहे. व्यापक अर्थाला विषय करते म्हणून त्याला महावाक्य असं म्हणलं. नाही तर एखादा म्हणजे शिवी देत असतो, हे वाक्याच्या वाक्य असत, ते काय महावाक्य आहे काय? तुम्हाला कोणी विचारलं दे आत्मा का नाही, सांगता आलं पाहिजे ना. कारण देहाला आपण काय म्हणतो? माझा म्हणतो. आपल्याहून काय येतो? भिन्न येतो. मग देह आत्मा कसा होऊ शकेल? माझी भिंत असं म्हणतो. माझं घर. घर हे आपल्याहून काय आहे? आपण घर स्वरूप ममाचा अध्यास आहे. इकडून विकून टाकलं तर मग अध्यास आहे जरा. एखाद्या घर विकून टाकलं, माझं घर म्हणता येईल का झालं? घर विकून घेणारा माझं पडत देईल ना. 50,000 रुपये ड्रायव्हरला झोपडी घेतली माझी म्हणतो का? त्याला दंडाच्या भाषेमध्ये हा मामाचा विषय देह होत असतो.
म्हणून देह आत्मा नसून देहावन आत्मा कसा आहे. देह पंचमहाभूताचं कार्य आहे. पृथ्वी हा तेज वायू देह हे पाचाचे झाले. कर्माच्या गुणे गुंतले भवतसे चाकी सुधारे जन्म मृत्यूच्या. देहाला जन्म आहे पुन्हा मृत्यू आहे. देहामध्ये असणारा जीव त्याला जन्म नाही, त्याला काय नाही, मृत्यू आहे. जीव विचार ब्रह्म किंवा अध्यात्म किंवा कर्म पुरुषोत्तम अधिभूतम म्हणजे चिंतन ब्रह्म किंवा अध्यात्म किंवा कर्म पुरुषोत्तम अधिभूतम म्हणजे शरीर बंधन. अधिदैव म्हणजे जीव बनायचा. अधियज्ञ म्हणजे आत्मा बनायचा. सुंदर विचार आहे ना. 5 अध्यायाचा आहे. 10व्या काळात म्हटलं 10व्यात कशाचा विचार आहे. विभूती योग प्रत्येकाच्या सांगितल्या विभूतीच आहे. 5-7 विभूती म्हणजे 75 विभूती सांगितल्या. म्हणून देह आत्मा होऊ शकत नाही. मग आत्मा देवान भिन्न आहे. पण तो मला बुद्धी चित्ताला अगोचर आहे. जो अशा एखाद्या याच्याप्रमाणे दिसते खांबाप्रमाणे मनाची केंद्र घे बुद्धीची दृष्टी त्याच्या मनात प्रवेश करू शकत नाही. मग आहे कशा तस्मात शास्त्रम प्रमाण पापाने पुण्य दिसत असते का. मग फलावरून जायचं. कशावरून जायचं. त्याच्या फलावरून जायचं. मग साखरेतली गोडी दिसत असते का. मग गोडी कशावरून आहे. जीवेचा शेंडा लागला म्हणजे खारट आणि तिखट करतात. जीवा जाणे फिके हिंमत बिना की हुशार. हाताला कळते साखरेची गोडी. पांढरेपणा कोणाला दिसतो. नाकाला दिसतो. वेदांत शास्त्र म्हणजे गोड समजलं पाहिजे का. वेदांत इतका आनंद आहे. सुंदर शास्त्र आहे वेदांत. भगवद्गीता तरी कशात मोडते. वेदांतातच मोडते. कारण भगवद्गीता तरी कशा करता निर्माण झाली. नष्टो व्हा. अर्जुनाला काय झाला होता. मग कोण निर्माण झाली. श्रीमद भागवत. अशोच आनंद शौचम काय करे. युद्धाला आला रडत बसला आपलं खाली त्याला कशावरून म्हणाल तुम्ही. अश्रुपूर्ण आकुलेशनम संतता कृपयाविष्ट अश्रुपूर्ण आकुलेशनम श्रीदंत देव वाक्य. त्याच्या डोळ्यातून काय पडत होते. उभा होता का बसला. हातातला धनुष्य काय झाला. श्रीदंत नमगात्र आणि आपला भगवद्गीता भी सुंदर. भगवद्गीता म्हणजे काय पाहायचं. हे कशा करतो सांगितलं. शोक निवृत्ती करता गीता आहे. संसारात म्हटलं तर शोक म्हणजे संसार. आणि दुसरं कोणता जवळचा तुला संसार. आपल्या आधी कोणावर याचा प्रश्न चाललेला आहे. म्हणजे देह नसून किम स्वरूप. मग देह नाही म्हणजे इंद्रिय नाही, मन नाही, बुद्धी नाही, अज्ञान नाही. मग आहे तरी कोण. सच्चिदानंद स्वरूप. अहम ब्रह्मास्मी चिदानंद रूप शिवोहम शिव. सुंदर विवेक आहे. दुसरा प्रश्न कोणता आहे. हे जगत दिसते करता कोण. जगतीच्या सदा विचार तस्मात जगत जीव परात्मना. मग जगाचा विचार करायचा. क्षणोक्षणाची करावया पार. क्षणोक्षणाची करायचा विचार जेवावया पार. असं प्रारब्धाने होती का. आपल्याला आपलं वाटत असं मी कमावतो म्हणत जगतो. भ्रमत दिवाचे आहे. प्रत्येकाचं प्रारब्ध ठरलेलं आहे.
पुढे मनुष्य असू द्या, काही जरी नाही केलं तरी सुद्धा एखाद्या भिकाऱ्याचा प्रारंभ टाकलेला आहे, त्यालाही सुद्धा अंधार अंधारापासून असतो. सर्वांची सुधारी व्यक्तीची तयारी बघून त्यांनी अगोदर करून ठेवले आहे. काय का त्याच्याकडे गाईला दूध ठेवायच असते, मुलीला वासुड जन्माच्या अगोदर का किंवा येते बाळाला जा पूर्ण करीतो. मग तुम्हाला काय म्हणायला लागेल, ज्या अर्थी दूध येतो त्या अर्थी कोणीतरी निर्माण करणारा असला पाहिजे. कल्पनेचा विचार ब्रह्मसूत्रच्या दुसऱ्या पादामध्ये सुंदर विचार आहे. ब्रह्मसूत्र म्हणून 555 ब्रह्मसूत्र उपनिषद श्रीमद भगवद्गीता याला प्रस्थानत्रय म्हणतात. प्रस्थानत्रयाचा अभ्यास अवश्य करावा. जो विचार झाला करावा. मला पहिलं उत्तर झालं दुसरं कोणतं, जगत करता कोण आहे? आपोआप जगत रहस्य करू, आपोआप मातीमधून घडे निघतात का? कोणीतरी कुंभार काय केलं पाहिजे? जगत विचार, जगत ज्या अर्थी दिसते त्या अर्थी जगत करता कोणीतरी असलं पाहिजे. जीव करता होऊ शकतो का? आपोआप होते का? मग कोण आहे? ईश्वर. ईश्वर विचार, ईश्वर कसा आहे वगैरे, आणि सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, नियंत्रण. कुणाच्या आज्ञेत चाललंय जगत? आकाशे सर्वत्र बसावे. समुद्राला सांगितलं म्हणजे आगाऊपणा करायचा नाही, ज्याला स्वर्गाला दर्शनाला यायचं नाही. सगळे राम बघ अधिकार काय महापूर झालेकडे. आपल्या महाराष्ट्रभर आहे महापूर नाही, थोडा पूर आला तर लोकांचे काय हाल झाले. बऱ्याचशा भागामध्ये महापूर होतात. पण त्यांचं नियंत्रण कोणाकडे आहे? ज्याच्या दाखाने हे सगळे करत असते त्याला दिशा स्वात्वात प्रवृत्ती दिशो वातापशी वारा वाहण्याचं काम कोण करत? वायू नाही, नाव घरी उभे. पृथ्वी भक्ती व्हावी ही आज्ञा जीवाची आज्ञा का? नरेंद्र मोदीची आज्ञा? कोणाची आज्ञा? एक ईश्वर काय केलं आहे, आणि तो ईश्वर जगताचा आहे का? जगत त्याच्यावर भिन्न आहे का? भिन्न स्वरूपात आहे. त्याला अभिन्न स्वरूप आहे. विठ्ठला जळी स्थळी ठाव नाही म्हणतात, त्याला अभिन्योपादान म्हणतात. ईश्वर कसा आहे? किडा असतो का नाही, मग त्यांचा किडा असतो का? तो काय करत असतो? एखाद्या याच्यावर भिंती वाटते, जाळा भिंत असत व्यवस्थित. कोणीतरी किटकून आले म्हणजे त्याला त्या जळ्याला अडकतात. बरोबर तो किटकून खाण्याकडे जात असतो तारेवरून. पोट भरण्याची अक्कल त्यांनी सर्वांना दिली. उद्धाराची अक्कल उत्तर सुद्धा काय आम्ही जातो रस्त्याला, तिथं केरानं टाकत असतात. ते कुत्री येतात, त्याची धडपडत असते पाहला. याच्यावरून त्याला पोट भरण्याची काय अक्कल आहे? जाऊ दे आपल्या. तेव्हा एका जगाचं सांगितलं, जगाचा करला जीव नसून कोण आहे? ईश्वर विचार म्हणतात. आता पुढे मोक्षला काय कशाची अपेक्षा आहे? बंधाची अपेक्षा आहे. जी विषय आम्हाला सोडत द्या, त्याला विषयाची इच्छा आहे. कशाची? एक मजला झाला, दुसरा मजला बनवून द्या, त्याच्यातच खुश असतात ते. गल्ल्या नुसतं जेवण्याकरता मनुष्य आहे का? काही प्रयोजन आहे?
श्रीमंत लोक काय करत केवळ जगल्या खाण्याकरता जगतात त्याच्याकडे सकाळच्या वेळी लवकर सुद्धा उठत नाही त्यामुळे त्याला खावं त्या उशिरा लागणार मग खाण्याकरता जगणारे कोण विषय पाहत विषय वडी बोलले याची कोण करील की बंधनी वृत्ती करता प्रयत्न करणारा कोण असतो बघ त्याला चालक मिळायचं चालकाची नशा उपाधी नसावी जाऊ द्या ख्रिश्चन द्या मग जगत करता कोण आहे ईश्वर आहे पुढे बंधाचा विचार बंधा करता प्रयत्न त्याची साधनं कोणती कर्म पुढे उपासना पुढे ज्ञान मग कर्म हे मोक्षाचं साधन आहे का काल आपण पाहायला सुरुवात केली मग कर्माची फलं किती आहेत पाहून सांगा की जोरात सांगा की मला ऐकायला येईल सगळ्यांना ऐकायला सगळा विद्यार्थी वर्ग आहे ना उत्पत्ती पुढे नाश पुढे प्राप्ती विकार गुणा संस्कार आहे त्या संस्काराचे दोन प्रकार आहे गुणाधार आणि दोषाप नाही बरोबर आपल्याला बंधाने वृत्ती करायची आहे त्याला बंध कशाला म्हणतात मोक्ष कशाला म्हणतात तेव्हा त्याचं ज्ञानाचा वयाला असतात आता आपल्याला मोक्ष मिळवून द्यायचं आहे आता लक्षात आहे त्यावेळेला आत्मप्राप्ती आत्मा उत्पन्न होतो का आहे मध्ये घट बरोबर आहे की घट मातीपासून काय होतो उत्पन्न होतो कुमार क्रियेने उत्पन्न होत असतो आत्मा कुठे उत्पन्न होत असतो का नजा येते त्याला उत्पत्ती नाही पुढे नाश आहे का प्राप्ती आहे पुढे नाश आहे का आता दंड टाकला आपण कशावरती घड्यावरती घड्याचा काय होतो नाश होतो तसा आत्म्याचा कुठं नाश होत असतो नम्री येते सुंदर गीता म्हणून गीतेतले श्लोक बसतात मजा येते म्रियते वा कदाचित मग काय नाही जन्म नाही नाश नाही बरं प्राप्ती घड्याचा उत्पत्ती होत असते दंड टाकला तर नाश बघतो आणि पुढे प्राप्ती आत्म्याची प्राप्ती करून घ्यायची आहे का प्राप्तच आहे कोणत्या तरंगात सांगितलं तरंगही असते का आत्म्याची प्राप्ती प्राप्ती आत्मविचार पहिल्या तरंगामध्ये करायला प्राप्ताची प्राप्ती आहे का अप्राप्ताची प्राप्ती आहे कोणता दृष्टांत दिला बरोबर आहे लेखणीचा दृष्टांत दिला तेव्हा लेखणी झाल्याचा हरवल्याचा काय झाला होता मग लेखणी आनंदी काय आहे त्याची ओळख करून नये लेखणी अप्राप्त होती का प्राप्त होती मग तू काय म्हणतो मला गोविंदरावच्यामुळे लेखणी काय झाली गोविंदरावने आनंद दिली का होतीच गेली याला काय पडला होता विसर पडलेला होता जीवामध्ये कसा आहे ब्रह्मस्वरूपच आहे पण त्याला अज्ञानामुळे आपल्या स्वरूपाला काय पडलेलं आहे संत काय करत असतात आत्मा आनंद देतात अज्ञान घालवतात गीता काय करते ब्रह्म आनंद देत असते का महाराज काय घालवते अज्ञान घालवते त्याला काय म्हणायचं प्राप्तच आहे थोडे पण चालू पुढे नाच पुढे श्रद्धा एक क्रम आहे वाचा
जशी त्याची उत्तर लक्षात ठेवायची बरं का. कोणी विचारतात लगेच आत्मा सद्रूप कसा आहे तरी काय सांगणार. निवृत्ती होत नाही. निवृत्ती होत नाही. आत्म्याची कधी निवृत्ती होऊ शकत. करतो म्हटलं तरी निवृत्ती होत मजा येते इंद्रिय देव नारायण बुद्धा भविता होया. त्याला नित्य समज असतं पण तो सत्ता वाचक होत असतो. हे आपलं फार थोडं आहे. सत्ता विचार करणारे ग्रंथ आहे आणि त्याच्या सुखी नावाचा ग्रंथ आहे. आत्मा चिद्रूप कसा आहे. आत्मा आनंद स्वरूप आहे. विचारसागरामध्ये काय आनंदाचा थोडा तो विचार आहे. पंचदशिवाचा 5 प्रकरण आहे आनंदाकरता. सत्याकरता 5 प्रकरण आणि चित्ताकरता 5 प्रकरण आणि सत्याकरता किती आहे आनंदाकरता 5 प्रकरण. योगानंद, आत्मानंद, अद्वैत आनंद, विद्यानंद, विषय आनंद 200-250 श्लोक खरेदी घातले. आणि सॅम्पल आहे कुठलं विचार लागू पुढे. जशी रज्जूच्या ठिकाणी सर्पाची निवृत्ती नित्य सिद्ध आहे तशी आत्म्याच्या ठिकाणी अनर्थ निवृत्ती नित्य सिद्ध आहे. काय आहे कल्पना वाचकी. जशी रज्जूच्या ठिकाणी सर्पाची निवृत्ती नित्य सिद्ध आहे तशी आत्म्याच्या ठिकाणी अनर्थ निवृत्ती नित्य सिद्ध आहे. मला कोणता दोष नाही. कोणत्या दोषाचं वर्णन आहे. तुझे वास्तव हे कोणत्या मुद्द्याचं वर्णन आहे. उत्पत्ती काय करेल दोन्हीचे पुन्हा माझं वाक्य. जशी रज्जूच्या ठिकाणी सर्पाची निवृत्ती नित्य सिद्ध आहे तशी आत्म्याच्या ठिकाणी अनर्थ निवृत्ती नित्य सिद्ध आहे. डोळीवरचा साप आहे त्याची निवृत्ती होत नित्य सिद्ध आहे का नाही. निवृत्ती का होत नाही. खरोखरच आहे कल्पनेत आहे वेदांताच्या आहे. दोरीवरच्या सापाची निवृत्ती करायची असेल तर काय करावं लागेल. दोरीचं ज्ञान झालं संपलं. त्याची निवृत्ती केली की नव्हताच. मग असलेल्या सर्पाची निवृत्ती केली तर कल्पनेतल्या कल्पना भाषे जगात नचमस्थानी भूतानी पश्चिमे योगमेश्वरम मृतपुण्याचे भूत असतो मम आत्मा भूत. जगत हे कल्पना मात्रमिदम जगत. कल्पना आहे फक्त. कल्पनेशिवाय काय. एका ठिकाणी घटना घडली आपली जे सासरे त्याला चहा नेऊन द्यायचा होता. शेतातली गोष्ट. मग बाई आपली सुनबाई चहा घेऊन चालली बघा. दुपारच्या प्रहरी आपल्या सासरे आला. मग त्या गोड्या दारामध्ये शिवत असताना गोडा हे असं होतं. त्याच्यावर एक सर्पाचा किलो होता राहायला. मग तिला काही कल्पना नाही. बरं चावला सुद्धा नाही. काही नाही बघा. लोकांनी सांगितलं बाई ते का तुम्ही गेला इथं सर्पाचा सर्प आहे ते. आतापर्यंत तिला सर्प आहे अशी कल्पना नव्हती. आता काय कळालं आणि तिला भ्रम झाला माझा पाय कुठं पडला. सर्प चावला सुद्धा नाही. धाकाने बरं का झेंडू वाजून का झाली राम बोलो बाई. इतका विषारीपणे आहे माझं. खरोखरच सर्प चावला का. कल्पनेची बाधा झाली. काय झाली. कल्पना मात्र मी लावून जगात. कल्पनेमध्ये सगळं जगत आहे का. कल्पना आणि मालिक समोर जायची. ब्रह्मरस गोडी तयाची वासना निमळ समोर जायची. वासना निमळ समोर जायची. समोर जायची. वासना आणि कल्पनासारखं दोन्हाला फरक नाही. कल्पना म्हणजे वासना. वासना म्हणजे
कल्पना मग असलेला सर्प निवृत्त होत असतो मुळात नाही. दोरीवरचा बसलेला सर्प मुळामध्ये निवृत्त होत असतो. आता होता का नव्हता, जर असता तर काय झाला असता, निवृत्त झाला. मुळात होताच होतो नव्हता. त्याप्रमाणे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जन्म आहे का मग? आणि आत्मा परमानंद स्वरूप आहे, म्हणून परमानंद प्राप्ती ही नित्य सिद्ध आहे. या रीतीने स्वभाव सिद्ध मोक्षाची कर्माने उत्पत्ती होणार नाही. बाबा नित्य सिद्ध म्हणतात तेव्हा श्रीखंड हे नित्य सिद्ध गोड आहे का साखरेमुळे झाला? साखरेच्या ठिकाणी गोडी आली ती कोणाची आहे? मग आलेली आहे का नित्य सिद्धच आहे? साखरेत गोडी आणावी लागतं का? श्रीखंडामध्ये थोडी चहात गोडी कमी झाली तर म्हटलं तुला कधी कधी काय आम्ही वैद्य झाले डायबेट त्यांना फिका चहा चालायचा कोणता? थोडं आपलं किमतीचा गोड असलं. कधी कधी काय व्हायचं ते चहा घेऊन येणारा माणूस निकमावाचा चहा गेला कोणाकडे? वैद्यभावाकडे. वैद्यभावाचा चहा कोणाकडे गेला? निकमभावाकडे. त्यांना गोड लागायचा कोणाला? निकमभावाला. आणि ते वैद्यभावाकडे गेला, हे म्हणला जीव घेतोच का माझा? निकमभावाकडे गेला म्हणजे साखर महाग झाली का? पिकाचा असतो का? साखरेमधली गोडी आणावी लागते का? आहेत तसा आत्मा सद्रूप चिद्रूप आनंद स्वरूप आहे. एक आत्म्याला होणार आहे सद्रूप कसा आहे, चिद्रूप कसा आहे, आनंदाचा. मग कशा करता आनंदाची प्राप्ती झाली असं म्हणण्यापेक्षा जीवाच्या स्वरूपच मुळामध्ये किंवा स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. तसेच वेदांत श्रवणही मोक्षोत्पत्ती करिता नाही. फक्त आत्मा नित्य मुक्त आहे, त्यास यत्किंचितही कर्तव्य नाही. वेदांत शास्त्र तरी काय करत असतं? आत्म्याच्या ठिकाणी आत्मा आनंद आणून द्यायचा, सगळा त्याची ओळख करून द्यायची. आता आपल्याला ब्रह्मरूप वेदांत शास्त्रावरून कळले. मग वेदांत शास्त्र काय जीवाला ब्रह्मरूप तत्व आणून देत असते का? मग काय करते? काय त्याची काय करते? तुम्ही दृष्टांत वगैरे ऐकले ना? कोकरू आपला मेंढी त्याचं दृष्टांत सांगितलं. मेंढपाळा चारायला गेला आणि दरीमध्ये कोणाचं सिंहाचं पिल होतं. ते सिंह पिलाला ठेवून काहीतरी खाण्यापिण्याकरता मेळ्यातून कुठं गेली होती बाहेर त्या दरीमधून, आणि फक्त कोणाचं पिलच होतं, कोणाचं शिबिरीचं पिल होतं आणि शिबिर बाजूला गेली होती. मग त्या मेंढपाळाने पाहता, अरे मला सिंह नाही की पिलू आहे, उचलून आणलं तरी. आणि ते कशात राहायचं बघ मेंढ्यामध्ये. त्या पिलाला विचारलं, तुझी आई बाप कोण? मोठा मेंढी आहे की? पिलू कोणाला आहे? समजते काय? तुझी जाणबाई कोण आहे? तो म्हणलं मेंढ्या. तू कोण आहे? तो म्हणलं मेंढरू आहे. शिवाने काय केलं मग पाहिलं बघा, आणि त्याला उचलून विचारला की ते मी मेंढी या निश्चयावरून खाली घ्यायचं बघा. ते म्हणलं लाख सांगा मी कोण आहे? अरे म्हणला तू सिंह आहे की? म्हटलं सिंह कुठं सिंह आहे का? मी कोण आहे? आहे सिंह पण समजतो काय? काय कोण समजतो काय? मेंढी. म्हणजे शिव पुष्कळ सांगून पाहिलं त्याला
शिव आहे आपल्या निश्चयावरून ढळत नाही. तर म्हटलं मी शिव नसून कोण आहो? मग त्याला पूर्ण याच्यावर ध्यान करता का विहिरीवर नेलं बघा. विहिरीच्या काठावर उभे राहिल्यानंतर त्याचं प्रतिबिंब कुठं पडलं. मग त्याला विचारलं, म्हणलं हे कोण आहे? म्हटलं तुम्ही आहात. हे कोण आहात? म्हणलं तुम्ही शिव आहे. तुम्ही कोण आहात? म्हणलं तू कोण आहे? म्हटलं मी मेंढी आहे. अरे म्हणलं दुसरं प्रतिबिंब कोणाचं आहे? म्हणलं सिंहाचं आहे. मग त्याला कळायला लागलं तुम्ही मेंढी नसून कोण आहे? मग तू सिंह म्हणलं सिंह नसून कोण आहे? मेंढी आहे. मुलाचे मी कोण आहो? मग त्याला पूर्ण यथार्थ ज्ञान झाल्यानंतर आतापर्यंत तो आपल्याला मेंढी समजत होता, आता काय समजतो? मग सिंह म्हटलं सिंहाचं खाद्य कोणतं आहे? गवत खात असते का सिंह? झाडाचा पाला खाते. जे उडी टाकले बघा तर ती मेंढ्या खा लागला. त्याला कोणीतरी गुरु भेटला असला. तसा जीव आहे का ब्रह्मरूप आहे? जीव ब्रह्मैव जीव ब्रह्माहून काय नाही. कोणतं वाक्य सांगते? तत्वम अयम आत्मा ब्रह्म अहम ब्रह्मास्मी प्रज्ञानम. म्हणून त्याला कोणतं वाक्य म्हणायचं? तो काय करते? महावाक्य काय करते? सगळे भेद नाहीसे करून टाकले. जीवाचा आणि आत्म्याचा भेद राहिला. तुम्हाला गेलं ना 5 प्रकारचे भेद आहे. कोणते 5 प्रकार आहे? पहिला तरंग होऊन गेला बघा. तिसऱ्या तरंगामध्ये आहे ना गुरुचं कर्तव्य कोणतं आहे? शिष्यापासून घोडा घेणं कसं कर्तव्य कोणतं आहे? 5 प्रकारचे भेद काय करते? पहिला भेद कोणता आहे? जीवाजीवाचा भेद, जीव ईश्वराचा भेद, जीव जडाचा भेद, जड जडाचा भेद. 5 भेद काय करून दाखवायचे नाश्ता करून. तुला आणखी म्हणलं जगताचं मिथ्यात्व करून दे रे. काय करून दे रे? मिथ्यात्व निश्चय करून दे. आणि जीवाची ब्रह्माची काय करून दाखव? जीव ब्रह्मरूप आहे याची सिद्धी करून दाखव. हे गुरुजीचं काय आहे? मग तब्येतली प्रणिपात राहील उपदेशांचे ज्ञान. आपल्याला शास्त्रावरून परोक्ष ज्ञान आहे. कोणतं ज्ञान आहे? परोक्षाचं रूपांतर कशात झालं पाहिजे? ताटामध्ये आणखी पक्वान वाढले भोग जात असते का? म्हणजे पक्वान कुठं गेले पाहिजे? पेऱ्यातल्या पाण्याने कुठं तहान झाली का? ते पाणी कुठं गेलं पाहिजे? तसं जे ज्ञान त्याचं अपरोक्षत्वादी ज्ञान झालं पाहिजे. जाऊया पुढे. असा निश्चय होण्याकरिता श्रवण सांगितले आहे. अशा निश्चयाने कर्तव्य भ्रांती निवृत्त होते. वेदांत श्रवण करूनही ज्यांना कर्तव्य प्रतीती होते त्यांनी तत्व जाणलेच नाही असे निश्चयाने समजावे. वेदांत शास्त्र कशा जन्माला आलं? त्याचा जन्म काहीतरी क्रिया घेऊन येत असते. आपल्याला त्याचा आनंद बघण्याकरता आंब्याचा झाड जन्माला आलाय. प्रत्येकाच्या साध्याकरता कुठे या ठिकाणी तुम्ही कशा करता? नाही म्हणलं घरी खोलीमध्ये झोप चांगली येत नाही. काठामध्ये झोप कशी येते? एकदा आसनच थोड्याला त्याला विचारलं म्हणजे आसन कशा करतात? मला पाठामध्ये झोप कशी येते? हे दुखत आहे का? विषय कळावा याच्याकरता पाठात द्यावं लागलं. मग त्याची नियमबंध असतात. कोणतीही क्रिया साध्याला अनुसरून
मग या ठिकाणी आपण जे आळंदीला आलेलो आहोत, कशा करता आलेलो आहोत? उगीच आलो मौज मारण्याकरता, सहल आहे म्हणणार संस्थेमध्ये नाव घातलं कशा करता? जास्त विद्यार्थ्यांची भरती व्हावी साध्य असतं पुढे. म्हणून नित्य निवृत्तानर्थाची निवृत्ती आणि नित्य परम प्राप्तानंदाची प्राप्ती हेच वेदांत श्रवणाचे फळ आहे. बघा वेदांताचे फळ दुःखाची पण तुमची ती कधी नाही येते ना. तत्वदृष्टी, अदृष्टी, तर्कदृष्टी, राज्य टाकून आले ते काय टाकून आले ते. तरुण असताना त्या ठिकाणी ते वेगळे कसं करता तेव्हा केल्यानंतर गुरुजीने विचार करला तुम्ही कसं करता आले. सकल दुःखाची काय व्हावी, परमानंदाची काय व्हावी. कशा बापापेक्षा बेटा सवय निघाला, बाप आपला त्याच्यातच बसला. राज्याचा त्याग करून आले ते सुद्धा साधक कसं करता येतं. सगळ्या ऐश्वर्याचा काय करणार, त्याग करणार कसं करणार, त्याचं साध्य असते की नाही. मग साधना हे साधना करता असतात का त्याच्या फला करता असतात. अन्न हे कशा अन्नाचं साधन साध्य पण नाही. सुधा निवृत्ती करणं आहे, सुधेचं दुःख निष्ठ करणं हे अन्नाचं काय साध्य आहे. आपल्याला भूक लागल्यानंतर एकदा माणसाला भूक लागल्यानंतर गोळीपाठ करा वाटतं ते का बघ झाला का नाचता झाला. असे सुरेश्वराचार्यांनी आपल्या नैष्कर्म्य सिद्धी ग्रंथात सांगितले आहे. चांगला आहे कर्माचा विचार, सुंदर आहे. कशा करता कर्माची फलं कोणती चाललेलं आहे. कर्म हे मोक्षाचं साधन ठरू शकत नाही. मग कशाची फलं आहे त्याचं चाललेलं आहे. तेव्हा कर्मापासून निषिद्ध कर, चांगला विचार आहे. निषिद्ध कर्म केलं तर पापोत्पत्ती होत असते, विहित कर्म केलं तर पुण्योत्पत्ती होत असते. विधीचे वापसा चुकवी न्याय बीज वापरे. विधी सांगितलेला आहे, दुसऱ्याचं द्रव्य आणि लुटवण्याचा विधी सांगितले. जोडवणे आधार होतो आणि जोडवणे आधार चोरी कर्म विचार. त्याला काय करायला लागते, बघावं लागते. ते कर्म कधीच चुकत नसतात. केलेलं कर्म हे आज ना उद्या उद्या या जन्मातलं राहायचं, दुसऱ्या जन्मात दुसऱ्या जन्मात. मग संचित जाणवणे योग्य करा. तो करायला दृष्टांत कसं सांगितलं की फळाचा विचार चाललेला आहे कधीपासून. जल उत्पत्ती, पुढे नाश, पुढे प्राप्ती, पुढे विकार आणि पुढे मग संस्कार, अशी 5 फळं आहे. उत्पत्ती काय आहे, मोक्षाची कधी उत्पत्ती होत असते का, तर सिद्धच आहे की साखरेमध्ये गोडी आणि ही सिद्धच आहे. याप्रमाणे उत्पत्ती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी उत्पत्ती संभवू शकत नाही. पुढे कोणता आहे नाश. नाश हा कशाचा होत असतो, बंधाचा होत असतो. वेदांत शास्त्रामध्ये बंध हा कसा आहे, नित्य आहे. म्हणून क्रियेचा काही संबंध नाही. दोरीवरचा सर्प काठीने मारायचा असतो का दोरीचं ज्ञान झालं जातो. काठीनं का मारायचा नसतो, तो आहे कुठे. काठीने मारलं तर दोरीला लागेल की सर्पाला लागेल. आपला सर्प आनंदात असतो, आपल्या काठीने मारायचं. म्हणून बंध हा सत्य नसून वेदांत शास्त्रामध्ये मिथ्या आहे. आणि मिथ्या बंधाची निवृत्ती करण्याकरता त्याला ज्ञानच लागते. जे आणखी मिथ्या असतात त्याच्या निवृत्ती करतात. आपल्याला स्वप्न पडलेलं सत्य आहे का मिथ्या आहे. मग स्वप्नामध्ये बाघ लागला, त्याला वाघ वाघ म्हणतो, त्याला काठी द्यायची असते. मग त्याला काय करायचं असं, जागा करायचं. लवकर जागा होत नाही तर पाण्यात शिंपडायचं. तरी वाघ वाघच करतो, जागा होत नाही, 2-4 थोपकाडून द्या. स्वप्नातला वाघ कुठे गेला, खरोखर होता का मिथ्या होता.
तसं बंध सत्य आहे का मिथ्या आहे? म्हणून क्रियेने बंध निवृत्ती होऊ शकत नाही. बरोबर आहे. आणखी पुढे गोड विचार केलाय कर्माच्या फळाचा. अधिक विचार कधी करू?